नमस्कार. संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेअंतर्गत लाभ घेणारे जे सगळे निराधार बांधव आहेत, दिव्यांग बांधव आहेत, विधवा महिला, ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती सगळ्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची अशी अपडेट आहे. विशेषतः दिव्यांग लाभार्थी, विधवा महिला यांच्यासाठी हा विशेष अशी शासनामार्फत योजना ही सुरू करण्यात आली आहे. आणि या योजनेअंतर्गत तुम्ही 2500 किंवा 1500 पेन्शनचा लाभ घेत असाल तर तुम्ही ऑटोमॅटिकली त्या योजनेसाठी सुद्धा पात्र ठरता. आणि ही योजना नक्की काय आहे, त्याचबरोबर या योजनेचा लाभ कशा पद्धतीने घ्यायचा, अर्ज प्रक्रिया कशी आहे, ऑनलाईन अर्ज कसा करायचा, हीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. त्याचबरोबर मराठी बिग गाईड या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा. सुरुवात करूयात. सगळ्यात अगोदर जी वेबसाईट आहे ते वेबसाईट पाहूयात. पाहू शकता तुमच्यासमोर वेबसाईट आहे चीफ मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम जो आहे यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया ही अशा पद्धतीने आहे. यामध्ये पाहू शकता संपूर्ण माहिती भरून तुम्ही ऑनलाईन अर्ज जो आहे हा करू शकता. या ठिकाणी जर पाहिलं तर पाहू शकता, जर तुम्ही संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी, दिव्यांग, विधवा महिला, ज्येष्ठ नागरिक किंवा इतर पात्र लाभार्थी असाल तर आजची माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. कारण राज्य सरकारच्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अंतर्गत स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी 35% अनुदान जे आहे हे सबसिडी मिळते. डिटेलमध्ये जाणून घेऊयात. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम म्हणजे नक्की काय आहे. तर या योजनेचा मुख्य उद्देश लाभार्थ्यांना केवळ मासिक अनुदानावर अवलंबून न ठेवता त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करून स्वावलंबी बनवणे हा आहे. जर तुम्ही एखाद्या व्यवसायाची कल्पना असेल तुमच्याकडे आणि योजना तुमच्यासाठी मोठी संधी ठरू शकते. आता या योजनेअंतर्गत कोणकोणते व्यवसाय सुरू करता येतील. तर या योजनेअंतर्गत अनेक प्रकारच्या व्यवसायांसाठी कर्ज मिळू शकतं. उदाहरणार्थ वडापाव सेंटर आहे, स्टेशनरीचं दुकान, सायबर कॅफे किंवा CSC सेंटर, कम्प्युटर प्रिंटर आणि लॅमिनेशनचा व्यवसाय, पापड लोणचे यासारखे घरगुती उद्योग आहेत, कपड्याचं दुकान, इलेक्ट्रिकल किंवा प्लंबिंग दुकान, वाहन किंवा बालवाहू व्हॅन, शेतीपूरक व्यवसाय आहे, पशुपालन, कुक्कुटपालन. थोडक्यात तुमच्या व्यवसायाच्या प्रकल्पानुसार आवश्यक भांडवलासाठी तुम्हाला कर्ज मिळू शकतं. आता या अंतर्गत मिळणारी 35% सबसिडी म्हणजे नेमकं काय आहे. तर या योजनेमध्ये सरकारकडून 35% अनुदान दिलं जातं. यामुळे व्यवसाय सुरू करताना आर्थिक भार तुमचा कमी होतो. मात्र सबसिडीची रक्कम, पात्रता, कर्जाची अंतिम मंजुरी ही संबंधित बँक आणि शासनाच्या नियमानुसार निश्चित केली जाते. कर्ज परतफेड कशी करावी लागते. तर कर्जाची परतफेड करण्यासाठी 3 वर्ष, 5 वर्ष, 7 वर्षापर्यंतचे पर्याय हे उपलब्ध असू शकतात. आणि तुमच्या व्यवसायाच्या उत्पन्नानुसार बँक तुमचा हप्ता EMI निश्चित करते. आता या योजनेसाठी तुम्हाला पात्र असाल, तुम्हाला अर्ज करायचा असेल तर कोणती कागदपत्रं लागतील. तर आधार कार्ड लागेल, पॅन कार्ड, बँक पासबुक, रहिवासी पुरावा, व्यवसायाचा प्रोजेक्ट रिपोर्ट हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. जर तुम्ही दिव्यांग असाल तर दिव्यांग प्रमाणपत्र UDID कार्ड आवश्यक असेल. जर तुम्ही निराधार योजना, विधवा योजनेचे लाभार्थी असाल तर त्या संबंधित प्रमाणपत्र तुम्हाला जोडावं लागेल. आता अर्ज कसा करायचा. तर सर्वप्रथम अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन तुम्हाला अर्ज करायचा आहे. यासाठी तुमची पर्सनल माहिती, वैयक्तिक माहिती, व्यवसायाची माहिती, आवश्यक कागदपत्र अपलोड करायची आहेत. यामध्ये पाहू शकता अर्ज जिल्हा उद्योग केंद्राकडे जातो आणि प्राथमिक मंजुरी मिळाल्यानंतरनं संबंधित बँकेत जाऊन पुढील कर्ज प्रक्रिया तुम्हाला पूर्ण करावी लागते. अर्ज करण्यापूर्वी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्यवसाय सुरू करण्यापूर्वी तुम्हाला ज्या व्यवसाय सुरू करायचा आहे त्याचा प्रोजेक्ट रिपोर्ट हा तयार ठेवणं आवश्यक आहे. यामध्ये व्यवसायासाठी येणारा एकूण खर्च, त्यामधून मिळणारं अपेक्षित इन्कम, उत्पन्न, मासिक हप्ता तुम्ही कसा भराल याची माहिती, याचा उल्लेख करणं आवश्यक आहे. यामुळे बँकेकडे प्रस्ताव सोप्या पद्धतीने जातो आणि लगेच तो मंजूर व्हायला मदत होते. आता या योजनेचा सगळ्यात मोठा फायदा काय आहे. तर कमी कागदपत्र लागतात, ऑनलाईन अर्ज आहे, स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी, आर्थिक स्वावलंबन. आणि जर तुम्ही पात्र असाल तर या योजनेचा नक्की तुम्ही लाभ घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने पाहू शकता निराधार योजनेअंतर्गत जे काही सगळे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी ही खूपच महत्त्वाची
अशी चांगली योजना राज्य शासनामार्फत राबवण्यात आली आहे. जे काही लाभार्थी असतील, स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यास इच्छुक असतील, त्यांच्यासाठी 35% सबसिडी या योजनेअंतर्गत मिळणार आहे आणि तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करून तुम्ही स्वावलंबी बनू शकता. तर अशा पद्धतीने ही महत्त्वाची अशी योजना सुरू करण्यात आली आहे. निराधार योजनेअंतर्गतल्या पुढच्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी मराठी बिग गाईड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.